संत कवी महिपती महाराज कृत संत लीलामृत ग्रंथ कथासार अध्याय 3 गोपीचंदाचे वैराग्य। कानिफांनी 2 शिष्यास बोलावून घेऊन त्रिलोकचंदाची राणी मैनावतीकडे तुझा गुरुबंधू कानिफनाथ नगराबाहेर आला आहे हा निरोप घेऊन पाठवले। राणीला निरोप कळताच तिला अपार आनंद झाला व ती म्हणाली, 12 वर्षे जालंधर महाराज नाहीसे झाले आहेत व कानिफाचे सुद्धा 12 वर्ष दर्शन झाले नाही, तेव्हा मी ताबडतोब येते। असे म्हणून तिने 2 शिष्यांना सामोपचारे निरोप दिला व आपला मुलगा गोपीचंदास भेटण्यास गेली। तेव्हा गोपीचंद राजा शयन मंदिरात आपल्या स्त्रीशी आनंदाने क्रीडा करीत होता। हे पाहून मैनावती आपल्या पुत्रास म्हणाली, तू आनंदाने येथे बसला आहेस, काळ समीप आला आहे, तरी तू भीत का नाहीस? जोपर्यंत आपल्या पाठीशी काही पुण्य बांधले आहे तोपर्यंतच संसारात महानत्व भरले आहे, परंतु गाठीचे पुण्य लयास गेले की मग राहिले काय? मग त्याची कोणीही विचारपूस करीत नाही। तुला ज्या वस्तू दिसत आहेत त्या केव्हा ना केव्हा लोप पावणारच आहेत। तू मायाजालात गुंतून का पडला आहेस? चल उठ लवकर। जालंधर महाराजांचे पट्ट शिष्य कानिफ आपल्या नगरीत आले असून तू त्यांचे आपल्या मंत्रिमंडळासह जाऊन दर्शन घे। आईचे बोलणे ऐकल्यानंतर गोपीचंद राजा नतमस्तक झाला व तू मला जे काही सांगशील तसे मी करतो असे म्हणाला। सर्व सैन्य बरोबर घेऊन गोपीचंद आपल्या मंत्र्यांसह कानिफनाथांच्या दर्शनासाठी आला व गोपीचंदाने नम्र होऊन दर्शन घेतले, परंतु कानिफ अत्यंत क्रोधित झाले। ते म्हणाले, अरे तू कोण? तुझे नाव काय? तेव्हा गोपीचंद राजा म्हणाला, मला गोपीचंद म्हणतात। आपण सर्व समर्थ आहात तरी माझ्यावर कृपा करावी। त्यावर कानिफ रागाने म्हणाले, तुझे गोपीचंद हे नाव कोणी ठेवले आहे? तू आपल्या करणीने नरकाचे साधन करून ठेवले आहे। तू विषयलंपट बनून स्त्रीच्या बोलण्यास मान देऊन जालंधरास विहिरीत ढकलून दिलेस। या तुझ्या कृत्यामुळे तुला नरकात जावे लागेल। जालंधरास विहिरीत ढकलून देण्यामागे तुझा कोणता उद्देश होता? कानिफाचे हे कठोर शब्द ऐकून गोपीचंद राजा थरथर कापू लागला व कानिफांना साष्टांग नमस्कार घालून म्हणाला, मी खरोखर अपराधी आहे, माझ्यावर दया करून मला क्षमा करावी। तेवढ्यात मैनावतीनेही कानिफास नमस्कार केला व हा तुमचा मुलगा समजावा व त्याचे अनंत अपराध पोटात घालावेत असे म्हणून कानिफांच्या चरणावर गोपीचंदास घातले। मैनावतीच्या या विनम्र भावाने कानिफ शांत झाले। नंतर मैनावतीने कानिफांना राजवाड्यात नेले व पूजनाचा कार्यक्रम पार पडला। भोजनानंतर कानिफ चौरंगावर बसून गोपीचंदाला म्हणाले, तू जालंधरांना कोठे टाकले आहे ते स्थळ मला दाखव। तेव्हा गोपीचंद भयभीत झाला आणि म्हणाला, मी जालंधरांना विहिरीत ढकलले असून हे महान पाप माझ्या हातून घडले आहे। या पातकापासून कृपा करून मला सोडवा। त्यानंतर कानिफ म्हणाले, मी सांगतो त्याप्रमाणे तू एक गोष्ट कर, म्हणजे तुझी यातून सुटका होईल। कानिफाने
राजाला सुवर्ण, रुपे, ताम्र व लोह या 4 धातूंचे हुबेहूब तुझ्यासारखे दिसणारे पुतळे तयार कर असे सांगितले. कानिफांनी सांगितल्याप्रमाणे राजाने 4 धातूंचे पुतळे तयार केले. त्यानंतर सर्वजण विहिरीजवळ आले व मजुराकडून विहिरीतील सर्व लीद काढून घेतली. त्यानंतर कानिफाने जालंधरास हाक मारण्यास गोपीचंदास सांगितले. गोपीचंदाने हाक मारताच आतून आवाज आला, तू कोण आहेस? तेव्हा गोपीचंद घाबरतच म्हणाला, मी गोपीचंद आहे. त्यावर आतून आवाज आला, तू भस्म होऊन जा. त्या क्षणीच लोहाचा तयार केलेला पुतळा भस्म झाला. याप्रमाणे गोपीचंदाने 4 वेळेस हाक मारल्या, तेव्हा 4ही वेळा तू भस्म होऊन जा असाच प्रतिध्वनी बाहेर येई व एक एक करून 4ही पुतळे जळून खाक झाले. शेवटी पुन्हा राजाने हाक मारली व म्हणाला, मी गोपीचंद आहे. हे ऐकून जालंधरास आश्चर्य वाटले व ज्या अर्थी तू अजून जिवंत आहेस त्या अर्थी तुझी काया अमर हो असा जालंधराने शुभाशीर्वाद दिला. त्यानंतर कानिफाने जालंधरास बाहेर काढले. जालंधर वर येताच सर्व जनसमुदाय आनंदित झाला. गोपीचंदाने मला आता गुरुदीक्षा द्यावी अशी विनंती केली. प्रधान मंडळींच्या सल्लामसलतीने गोपीचंदाने आपल्या मुलास राज्यपदावर बसविले. राज्य त्याग केल्यानंतर तो वैराग्याच्या विषामध्ये झोळी घेऊन भिक्षा मागण्यासाठी आपल्या घरी आला. राजाला या अवस्थेत पाहून राणीला खूप दुःख झाले. गोपीचंद सर्व मायामोहाचा त्याग करून निरनिराळ्या तीर्थांची दर्शने घेण्यासाठी दूरच्या प्रवासाला निघाला. सद्गुरू कृपा लाभल्याने त्याचे मन उन्मलून गेले, आनंदित झाले. त्याला स्वतःला मी कोण आहे हे आठवेनासे झाले. अध्याय 3 समाप्त. पुंडलिका वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. संत कवी महिपती महाराज की जय.